ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत विडा VX2+ चे काही फीचर्स आणि आपण त्याच्यासाठी मागवलेला मॅट, तो मॅट दाखवणार आहोत. तो अमेझॉनवरनं आपण ऑर्डर केलेला, तो फिटिंग करणार आहोत आज. आता आपण बघू शकता आपल्या विडासाठी आपण 3D मॅट मागवलेला. बघा, मी विडा आपली मॅट दाखवतो तुम्हाला. बघा, मॅट आला आहे. मॅटसोबत आपल्याला त्याचे हुक आले आहेत. आता आपल्याला हे 4 बोल्ट आहेत 12 नंबरचा पाना लागेल, ते खोलायचे आहेत आणि ते मॅट फिट करून घ्यायचे आहे. दाखवतो तुम्हाला थोडंच वेळ का. 12 नंबर नाही, 10 नंबरचा पाना आहे. 10 नंबरच्या पाण्याने आपल्याला हे खोलून घ्यायचे आहेत 4ही बोल्ट त्याचे, आणि मग तिथे ते मॅटचे फिटिंग करायचे. परफेक्ट मॅट आपण ठेवून घेतलं आहे. हा बघा, आता हे त्याचे जे लॉकिंग आहेत ते टाकले आहेत आपण वरनं, आणि त्याच्यावर आपण डायरेक्टली बोल्ट फिट करायचे आहेत. बाकी काय करायचं नाही आपल्याला. आणि मग आपला मॅट रेडी झालं आहे. आणि काढताना पण तुम्हाला मॅट धुवायची असेल गाडी, तेव्हा मॅट काढायचं कसं ते पण दाखवतो मी. आता बघा, आपण हे लावलेत बोल्ट सगळे, पण हा बोल्ट जेव्हा हे लावायला घेतला तेव्हा तुटला, कारण वॉशर आतमधला आहे तो ह्याच्यात अडकतो आहे. तर आता याला फेविक्विकने आपण थोड्या वेळाने चिटकवूया आणि मग वरच्यावर लागतो का बघूया हलकासा. बाकी बघा, फिटिंग झाली आपली कंप्लीट. तर आता बघा, विडा चालू करून दाखवतो तुम्हाला. चालू झाले विडा. आता ह्याला जेव्हा आपण करतो तेव्हा इकडनं ब्रेक प्रेस करायचं. ब्रेक प्रेस करून हा बटन आपल्याला हे केल्यावर साईड स्टँड आहे म्हणून होणार नाही. हा बटन करून गाडी चालू करायची आहे. बघा, आता मोटर ऑन झाली आहे आपली विडाची. मेनू ओपन करायचे असेल तर हा बटन फक्त एकदा प्रेस करायचा आहे, मग मेनू ओपन होतात. तारीख वगैरे आपण डेट सेट केलेली त्या दिवशीच. मोबाईल कनेक्ट नाही, आता ब्लूटूथ बंद आहे म्हणून मोबाईल कनेक्ट नाही दाखवत आहे. बघा, त्याच्यानंतर फंक्शनमध्ये अजून जास्त काय फीचर नाही त्याला. मोटर ऑफ दाखवते त्याची. ऑटोमॅटिक मोटर ऑफ झाली आहे. मोटर ऑन करायला ब्रेक प्रेस करून हा बटन दाबायचं आहे. तिथे हॅझर्ड साईन आहे, 4ही इंडिकेटर त्यांनी ऑन होतात. हाच परत प्रेस केल्यावर बंद होतं. तिथून पार्क मोड. मोटर ऑफ आहे म्हणून काय दाखवत नाही. आता बॅटरी 50% आणि 50 किलोमीटरची रेंज दाखवते आपल्याला. बाकी या गाडीत काय एवढं हॉर्न, इंडिकेटर, बस. बाकी काय नाही दाखवण्यासारखं गाडीत. मीटरमध्ये पण एवढं काय नाही, फंक्शन कमीच आहेत त्यात. प्रेस करून गेला काहीच नाही. मोटर ऑन दाखवते. आता ट्रिप आपली ओडो झालेत किती ते दाखवतं. ओडो बघा, त्याचे फंक्शन डिस्प्लेमध्ये ब्राईटनेस, विजिट्स आणि डेट अँड टाईम आपण इकडनं त्या दिवशी सेट केलेला. त्यातनंतर इथे कनेक्टमध्ये आल्यावर मोबाईल कनेक्ट होता. आता मोबाईल नाही म्हणून इथे बूस्ट मोड आहे, बदर साऊंड आहे, ऑक्स बॅटरी पण ओपन नाही होत. आणि अबाउटमध्ये आपल्याला दाखवतं विजिट्स. अबाउटमध्ये दाखवतं गाडीचं वर्जन. गेलं ऑटोमॅटिक. काय केलं नाही तर गाडी ऑटोमॅटिक ऑफ पण होते ती. साईड स्टँडचं सिम्बॉल आलं आहे. विडाला कंपनीने डबल स्टँड नाही दिलं आहे, एक सिंगल स्टँडच दिलं आहे. आपल्याला डबल स्टँड बाय करावं लागेल. बॅटरीचं हे, आणि तुम्हाला दाखवतो आता. इथूनच सीट अनलॉक करायचं आहे. बघा, सीट अनलॉक झाली आहे. आता हेल्मेट आहे, चार्जर गाडीतच ठेवलं आहे. इथून एक बेस्ट चांगलं दिलं आहे चार्जर. जर काढायचं असेल आपल्याला, बॅटरी काढायची असेल तर आपल्याला इकडनं अनलॉक करायला लागतो. अनलॉक करून बघा, 2 बॅटरी आहेत आपल्याकडे.
ही एक बॅटरी आणि एक सेकंड बॅटरी, 2 बॅटरी आहेत ते चार्जिंगला आहे. आणि बॅटरी इंडिव्हिज्युअल पण आपण चार्ज करू शकतो. याची दाखवतो तुम्हाला. बॅटरी वर काढतो. बॅटरी इथून चार्जिंगचा स्लॉट आहे, ते चार्जिंग लागतो. आणि ह्याला लॉक करून ठेवायचं परत आपण. आपला विडाचा चार्जर आहे. चार्जरची लेंथ पण चांगली आहे, भरपूर मोठी आहे. गाडीला लावून पण आपण चार्ज करू शकतो. अशा प्रकारे ही विडा आहे. तिथे सीट आहे, सीटमध्ये टूलकिट आहे, पाणी आहेत आणि फर्स्ट एड किट आहे. तर कशी वाटली विडा आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, लव यू ऑल.